नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं संच प्रकरण पाहत आहोत. यातील सराव संच 1.3. जर ए संच दिलाय ABCDE, बी संच दिलाय CDEF, सी संच दिलाय बी आणि डी संच दिलाय ए आणि ई, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती असत्य आहेत ते लिहा. आपल्याला सत्य आणि असत्य विचारले. तर यातलं पहिलं आहे सी हा उपसंच आहे बीचा. आता सी मध्ये पहा BD आणि बी मध्ये CDEF. प्रत्येक घटक सीतला बी मध्ये आहे का? नाही. यातला स्मॉल बी इथे घटक ह्या बी मध्ये नाहीये, म्हणजे हे विधान असत्य आहे. तर लिहायचं आपण असत्य. सी मधील प्रत्येक घटक बीचा घटक नाही. आता यातलं दुसरं आहे ए उपसंच आहे डी का, हे विचारलेले. ए उपसंच डी, ए उपसंच डी आहे का? तर हेही असत्य आहे. एचा प्रत्येक घटक डी मध्ये नाहीये, असत्य. ए मधील प्रत्येक घटक डीचा घटक नाही. यातलं 3 नंबरचं उदाहरण आहे डी उपसंच आहे बीचा. डी हा उपसंच आहे बीचा. पहा, डी मध्ये ए आहे, बी मध्ये ए आहे का? नाही, फक्त ए, म्हणजे हे कसं आहे विधान? असत्य आहे. असत्य. डी मधील प्रत्येक घटक बीचा घटक नाही. पुढचं 4 नंबरचं आहे डी उपसंच ए. डी उपसंच ए. पहा, आता डी मध्ये काय आहे? ए ई, आणि ए मध्ये काय आहे? ABCDE. ए आणि ई आहे, म्हणजे 4 नंबरचं उदाहरण पाहूयात आपण. डीचा प्रत्येक घटक ए मध्ये आहे, म्हणजे डी हा उपसंच आहे एचा. सत्य. डी मधील प्रत्येक घटक एचा घटक आहे. पाच नंबरचं यातलं बी उपसंच ए. पहा, 5 नंबरचं बी हा उपसंच आहे एचा. बी मधले घटक पहा CDEF, ए मधले ABCDE. म्हणजे 5वं उदाहरण पहा, बी उपसंच आहे एचा, बी हा उपसंच आहे एचा. तर सी आहे, डी आहे, ई आहे, पण एफ आहे का इथे? नाही ए मध्ये, म्हणजे हे विधान असत्य आहे. बी मधील प्रत्येक घटक एचा घटक नाही. यामधलं
पुढचं 6 नंबरचं उदाहरण आहे. सी उपसंच आहे एचा. सी बी डी ए बी सी डी ई बी आणि डी सी मधला प्रत्येक घटक ए मध्ये आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? सत्य. सी मधील प्रत्येक घटक एचा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.3 प्रश्न पहिला आपण आज पाहिला संच. तर काय उदाहरण आहे सराव संच 1.3 मधलं? तर ए बी सी डी 4 संच दिलेत. ए मध्ये ए बी सी डी ई, बी मध्ये सी डी ई एफ, सी मध्ये बी डी, डी मध्ये ए ई. तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती असत्य आहेत ते लिहा. पहिला संच आहे सी हा उपसंच आहे का बीचा, हे विचारलेलं आहे. सी उपसंच बी, तर हे असत्य आहे कारण सीचा प्रत्येक घटक बी मध्ये नाही आहे. फक्त डी ए, बी आहे का नाही. प्रत्येक घटक असेल तर उपसंच होतो. सी मधील प्रत्येक घटक बीचा घटक नाही. दुसरा आहे ए उपसंच डी, एचा ए बी सी डी ई आणि उपसंच डी, डी मध्ये ए ई. ए उपसंच डी म्हणजे ए हा उपसंच आहे का डीचा? नाही आहे कारण डी ए मधला प्रत्येक घटक डी मध्ये नाही. असत्य. ए मधील प्रत्येक घटक डीचा घटक नाही. 3 नंबरचा डी उपसंच बी, डी हा उपसंच आहे का बीचा? पहा ए ई बी डी, तर हे कसं आहे? असत्य आहे. डी मधील प्रत्येक घटक बीचा घटक नाही. डी उपसंच ए. आता पुढचा आहे डी हा उपसंच आहे का एचा? ए ई, ए बी सी डी ई आहे. ए आणि ई ए मध्ये आहे म्हणजे डी उपसंच आहे एचा. हे विधान कसं आहे? सत्य. डी मधील प्रत्येक घटक एचा घटक आहे. आता पुढचं उदाहरण, पुढचं 5 नंबरचं उदाहरण बी उपसंच आहे एचा. बी मधील बी उपसंच एचा. पहा बी काय? सी डी ई एफ आणि ए बी सी डी ई. एफ आहे का इथे? नाही. म्हणजे हा उपसंच आहे का? नाही. तर हे विधान कसं आहे? असत्य. बी मधील प्रत्येक घटक एचा घटक नाही. आता पुढचं सी उपसंच ए, सी आणि एचा उपसंच आहे का? बी डी, बी डी. तर हे सत्य आहे कारण सी मधील प्रत्येक घटक एचा घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचं संच प्रकरण पाहत आहोत. यातला सराव संच 1.3. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सराव संच 1.1, 1.2 पाहिलेला आहे. 1.3चा प्रश्न पहिला आज पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक मॅथ्स म्हणून बेसिक मॅथ्सचे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर हे जर तुम्ही उदाहरणं करून पाहिले तर तुम्हाला गणित विषय काहीच अवघड जाणार नाही. तर गणित विषयाचा सराव करायचा. जास्तीत जास्त उदाहरणे तुम्ही सोडल्यास तुम्हाला गणित सोपे जाते. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. काही अडचण असल्यास कमेंट्स करा. धन्यवाद.